गांव में लोनाड सेवा सहकारी सोसाइटी के माजी सभापति व जानता राजा युवा मंडल लोनाड संस्थापक अध्यक्ष सम्मान्य श्री किरण सालूबाई मंगल थले के जन्मदिन के शुभ अवसर पर बा फाउंडेशन द्वारा ऐतिहासिक लोनाड गांव में पहली बार कुश्तियों का महासंग्राम का आयोजन आज दिनांक 1 फरवरी 2026 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर आगरी समाज के ज्येष्ठ नेता सम्मान्य श्री RC पाटिल के साथ साथ भारी संख्या में अनेकों दिग्गज मान्यवर व लोनाड गाँव के सरपंच, उप सरपंच व आजी माजी सरपंच, उप सरपंच तथा सर्व सम्मान्य ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान लोनाड सेवा सहकारी सोसाइटी के माजी सभापति व जानता राजा युवा मंडल लोनाड संस्थापक अध्यक्ष सम्मान्य श्री किरण सालूबाई मंगल थले व शरद भामरे तथा उनके सभी सहयोगियों द्वारा शाल और पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं सभी मान्यवरों द्वारा कुश्ती के स्पर्धकों को शाल और पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह व रोक रकम देकर सम्मानित किया गया। कडक नजर सर्व लहान मुलांना विनंती आहे की आपण शिस्तीचं पालन करा। सर्वांच्या कुस्त्या होतील, भरपूर बक्षीस आहे, सर्वांच्या कुस्त्या होतील, सर्वांनी नियमाचं पालन करा। आखाड्यामध्ये फक्त 3च कुस्त्या लावल्या जातील। सोरे विरुद्ध थळे पहिली कुस्ती, सुंदराची उद्गाराची कुस्ती, स्वराज थले लोणार आणि हिमांशू सोरे। वस्ताद बोलू नका बजावते रहो। खाली बसा वरून दिसत नाही मला। सुंदर गोष्टी सवारण्याचा प्रयत्न चोरात चालू यांचा। दोघे पण कसलेले आहेत, हार मानने को तैयार नहीं कोई। गोष्टी कोई भी जीते, अंदर कोई भी नहीं जाएगा। दोन्ही खेळाडू तुल्य बल्ले पाहत आहात मित्रांनो आपण। देशाच्या समोरील सर्व खाली बसून घ्या, मागच्यांना दिसत नाही। कृपया स्टेजवरील समोरील माणसं खाली बसून घ्या, मागच्या पाहुण्यांना दिसत नाही। हो सर, अलगीवाले त्या बाजूला भंडारी, अलगीवाले फिरत वाजवा अलगीवाले। कोई भी हार मानने को तैयार नहीं है। हल्के वाले फिरत रहा। पहली कुश्ती, अंदर कुश्ती, ताकतवर कुश्ती। सामना बा फाउंडेशन लोनाड आयोजित फार महत्वाचा आहे। दीपराज फुलोरे वसार, सुदाम गोविंद सापाड, रणसोडे धनुष घोडे सापाड। अधिक स्वागत। ट्रॉफी स्टेजवर पोचवा। आपण पाहुण्यांचे शुभेच्छा सरपंच मॅडमांना विनंती करतो की आपल्या शुभेच्छा आपण व्यक्त करतो। होणार नाहीये। लाल मातीतील मर्दानीच्या भूमिका झालो तसेच उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते नानकर यांचं स्वागत आहे। तर आपल्याला विनंती करतो आपल्या शुभेच्छा भेटायचं स्वागत। अर्जुन घेतो
हा सर्वांच्या ठिकाणी शुभारंभ शिक्षण स्वतः स्थानिक समाजबरोबर संस्था अध्यक्ष भिवंडी तालुका या ठिकाणी शिवसेना नेते माननीय श्री प्रकाशजी पाटील साहेब आणि भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे साहेबांच्या देखील शुभारंभावी थोड्याच वेळात होत आहे. त्यांच्या आजच्या भव्य वतीने संस्थापक अध्यक्ष किरण तळे आणि त्यांच्या सर्व ग्रुपच्या वतीने शहरचे अधिक स्वागत. स्टॅच्यू कुस्ती पाहतोय, थोडे मुवमेंट करा. डाव होत आहेत परंतु त्याला प्रतिकार केला जातोय, रोखलं जातंय आणि प्रतिकार करणं म्हणजे कुस्ती आहे. डाव ओळखणं म्हणजे कुस्ती आहे आणि प्रतिडाव करणं म्हणजे कुस्ती आहे. जय मात्रे करण मडवी सर्वांचं हार्दिक स्वागत. अगोदर आरती पाटील साहेबांचं स्वागत सर्वांपासून आपण करणार आहोत. सुजन जगन पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मिळवला, त्याचा सत्कार करण्याची संधी मला प्राप्त झाली. सुजन याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये खूप वाढवण्याच्या दृष्टीने सूर्याचं नाव वाढवण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावे अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आता आपल्या सांगितलं तो हा कुस्ती आहे प्राथमिक आपण जन्माला आल्यापासून शेतकऱ्यांचा हा खेळ आहे आणि त्याला उत्तेजन देण्याकरता महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरद पवार साहेब त्यांनी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नातून तुमच्या शेजारी आपल्या शेजारी असले दोन शिरीष पाटील अनेक वर्ष कुस्ती संघाचे अध्यक्ष होते आणि ते काम करतात. आतापर्यंत मी सर्वांना विनंती करतो की महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर तिथे फार कुस्ती खेळणारे देवा आपल्याला प्राप्त होतात, परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये कुस्ती खूप प्रमाणात खेळतात, परंतु आतापर्यंत कोल्हापूरपर्यंत कोणी पोहोचलेलं नाही. तेव्हा मी सर्वांना कुस्ती खेळण्याची विनंती करतो, ईश्वराकडे प्रार्थना करतो आपल्यामधून असे कुस्ती खेळणार असं नौजवान करून पुढे यावं आणि या ठाणे जिल्ह्याचा लेण्यासारख्या ग्रामीण भागात नाव लोकसभेच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावे. आपल्या सर्व कुस्तीवीरांनी साईबाबाकडे प्रार्थना करतो तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या दृष्टीने आपण प्रयत्न करावे एवढीच विनंती करतो. माझे दोन शब्द पुढे करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि वाढदिवसाचे छत्रपती बाबासाहेब उपस्थित छत्रपती पाटील उद्योगपती मुठवा आपलं हार्दिक स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे खासगी जिल्हा अध्यक्ष माननीय श्री चालू असलेले ओके 7 साल गाडी आपली जोडीदार यायचा आहे जो पर्यावरण जरा त्याला देखील कुस्ती शौकीन आणि सर्व पैलवान खरं अतिशय सुंदर असं आयोजन आहे. मी नेहमी सांगत असतो की आता आपण विचार केला तर क्रिकेटने धुमाकूळ घातलेला आहे, परंतु कुस्ती असेल कबड्डी असेल हे जे मातीतले खेळ आहेत ते खेळण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल मी किरण तळे आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवादही देतो की असेच कार्यक्रम जर त्यांनी केले तर नक्कीच या मातीतल्या खेळाला अधिक पेलवानाला उत्साह येईल आणि आपले खेळाडू हे जिल्हास्तरीय राज्यस्तरीय किंवा अजून पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय खेळावर सुद्धा खेळू शकतात. त्याच्यामुळे असं आयोजन होणं ही खरोखरच काळाची गरज आहे. जर बघितलं तर आपल्या या परिसरात कोण गाव असेल, सरवली असेल, गोवा असेल, चौदरपाडा, ठाकूरपाडा हे सर्व गाव एक खेळामध्ये म्हणजे आता जर मी समोर बघितलं तर मला वाटतं प्रमोद शेठ माझ्या बाजूला बसलेले आहेत गावचे
अतिशय चांगल्या प्रकारचे प्रशिक्षक आहेत, चांगल्या प्रकारचे पैलवान ते तयार करीत आहेत. अशा प्रकारची मेहनत त्यांची, म्हणजे त्यांनाही मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. कारण एवढा वेळात वेळ काढून आणि असे पैलवान तयार करणं म्हणजे तुम्ही आपल्या देशाचं भवितव्य घडवत आहेत. अशा प्रकारचा एक तुम्ही खेळ करत आहात. खरोखरच किरण थळे हे नेहमीच सामाजिक कार्यात कुठल्याही याच्यात हिरिरीने भाग घेत असतात. कुस्ती असेल, क्रिकेट असेल, अनेक प्रकारचे सामाजिक शैक्षणिक उपक्रम असतील, या सर्वांमध्ये अतिशय मेहनतीने त्यांची नेहमीच अग्रेसर असतात. अशा प्रकारचा माणूस हा समाजासाठी एक फायदेशीर असतो. त्याच्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. आपण समाजासाठी काही देणं लागतो याची जाणीव ठेवून प्रत्येकाने आपलं काम करावं. मी नेहमी सांगत असतो की माणूस किती जगला त्याला महत्व नाही, परंतु तो कसा जगला याला फार महत्व आहे. अशाच प्रकारे किरण थळे यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. मी परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो. सर्व क्रीडा शौकीनांना आणि पैलवानांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच पहिल्यांदाच महाराष्ट्र अशा या स्थानिक भूमिपुत्राचा सन्मान होत आहे. आपल्या या ठिकाणी सुभाष आपलं भरपूर अधिक स्वागत. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठात स्थानापन्न व्हावं. त्यानंतर भगवानजी पाटील साहेब आपल्या 2 शब्द आजच्या कार्यक्रमाला देत आहेत, शुभेच्छा देत आहेत. शिवसेना पदाधिकारी आपण जात असताना सकाळी बघतो बरेचसे मुलं मागे बॅट घेऊन क्रिकेट खेळल्या जातात. आपण ज्यावेळेला क्रिकेट खेळतो तो पुढे बघताना कुठल्या चेंडूत खेळतो आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला जातो त्यावेळेस आपण त्या कुठल्या चेंडूमध्ये खेळ खेळत असतो. त्याच्यामुळे आपली निवड कधी होत नाही. पण हा कबड्डी म्हणून कुस्तीचा हा मोठा या ठिकाणी जर आपण त्या ठिकाणी जर खरोखर आपली कशा प्रकारे ठाणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात जर आपण हे केलं जर आपण पारंगत झालो तर पोलीस खात्यामध्ये रेल्वेमध्ये अन्य ठिकाणी गव्हर्नमेंट शाखेमध्ये आपल्याला या ठिकाणी नोकरीची प्राथमिक त्याचप्रमाणे या ठिकाणी नवीन पैलवानी तयार होतात. या ठिकाणी तालीम संघ शिवनगर असेल, गोवा, कौर या ठिकाणी तालीम आहेत. तालीम जर मुक्त होत राहिले तर परंतु या ठिकाणी नवीन या ठिकाणी ताकद या ठिकाणी मुलांना जाईल. जास्तीत जास्त या ठिकाणी कुस्ती तयार व्हावेत आणि आपल्या या ठाणे जिल्ह्याचा नाही तर महाराष्ट्राचं नाव ते रोशन करावा. या शुभेच्छा देऊन मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. केले जात आहे. त्यानंतर मारुती वस्ताद साहेब आज या भिवंडी तालुक्यातील ऐतिहासिक अशा लोणाड गावामध्ये हो फाउंडेशन संस्थेचे आदरणीय किरण थळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा कुस्तीचा महासंग्राम या ठिकाणी भरवलेला आहे. खरं वास्तविक पाहता कुस्ती ही महाराष्ट्राच्या लाल मातीतील एक मैदानी खेळ आहे आणि हा मैदानी खेळाला संस्कृती आणि परंपरा आहे. फार पूर्वीपासून हा मैदानी कुस्तीचा खेळ चालत आलेला आहे आणि आज आपल्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये कुस्तीगीर संस्था असेल, या संपूर्ण कोकण भागामध्ये अनेक पैलवान तयार झालेले आहेत आणि आज आपण या ठिकाणी किरण थळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण ठिकाणी हा कुस्तीचा फार मोठा आखाडा या ठिकाणी भरलेला आहे. आजच्या युगामध्ये वाढदिवस कशा पद्धतीने साजरे होतात हे आपण सर्वजण पाहतो. पण आज या किरण थळे यांनी या भागातील दिवाणांना हा तिसरा महत्त्वाचा वार साजरा करत त्याबद्दल समाजसेवक किरण थळे यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. हॅलो मैदानामध्ये राकेश तरुणांच्या हा कारण मैदानी खेळामुळे तुमचं आरोग्य आहे हे फार मोठं सुदृढ राहते. पैलवानांना कुठल्याही प्रकारे व्यसन लागत नाही. किरण थळे या समाजसेवकाने अनेक उपक्रम या भागामध्ये राबवत आहेत. जसा हा कुस्तीचा आखाडा भरवला तसा गेल्या 28 काहीतरी तारखेला त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन या भागामध्ये केलं आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि म्हणून या अशा सेवकाला मी कल्याण डोंबिवली कुस्तीगीर संस्थेच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने
28 वेळा रक्तदान केलेलं आहे बघा. जरा त्यांच्यासाठी सगळं टाळ्या बंधव द्या. आज 28 वेळा रक्तदान शिबिराचं आयोजन मला वाटतं यामध्ये हा समाजसेवक असेल आणि अशा या समाजसेवकाच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिलात. मी वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या कुस्तीचा खेळ हा सर्व तरुणांनी केला. कुस्तीला फार मोठे चांगले दिवस आलेले आहेत. आज आपली या कोकण भागातली मुलं, या जिल्ह्यातली मुलं महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये खेळत आहेत, कुमार गटामध्ये खेळत आहेत, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि ते पदक मिळवलेले पैलवान आहे सर्व. आणि खरोखरच मला अभिमान वाटतो या ठाणे जिल्ह्याचा आणि कल्याण तालुक्याचा की अनेक पैलवान आज गोल्ड मेडल, सिल्वर मेडल ह्या पदकाचे मानकरी झालेले आहेत. म्हणून सर्व बाकीच्या तरुणांनी कुस्ती हा खेळ आवर्जून खेळा. कबड्डीला चांगले दिवस आहेत, कबड्डी खेळा. आज आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळ झालेले आहेत. म्हणून सर्व पैलवानाची एक सूचना आहे, आव्हान करतो. आज गावोगावी आखाडे भरत असणार सर्व वस्तूंनी स्वागत हो. अशा काम आपण जे करतात त्याबद्दल सर्वांचं वस्ताद लोकांना आणि समाजसेवकांचं अभिनंदन करतो. आणि किरण थळे या समाजसेवकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझा 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या विभागामध्ये क्रिकेट स्पर्धा, कबड्डी, खो-खोचा कुंडलिक साहेब आणि मनात आली सुंदर अशी कुस्ती. कुस्ती पहा अनेक मानवी पाठ आणि मी आता सुरस्ती पर्यंत आलेली सुंदर आणि समर्थन केलं लागलेले आहेत. डाव करायचंय प्रेक्षक कुस्ती काल पाणी थांबलेले. मडक्याला येड्या गाबालाचे काळे सुंदर श्री पैलवानी करा. पैलवान कुस्ती करा. त्याची शेवटची कुस्ती जोडलेली आहे. पैलवान डाव मारा, कुस्ती करा. प्रेक्षक तुमची कुस्ती सुंदरशी रंगली ती आणि परत कुस्तीचा महासंग्राम 2024चा शरी ही लढत पण 8,000 8,500 किरण दयाच्या बाजू 8,500 पैलवान लक्षात घ्यायचंय. कुस्तीला 5 दिले, शेवटची 5 मिनिट त्यानंतर कुस्ती बरोबर सोडली येईल. आणि आता आपण आपल्या डाव करत येतो.
बोल बजरंग बली की बोल बजरंग बली की